नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद. उडान योजनेतून लवकरच सोलापूरहून हवाई वाहतूक कार्यान्वित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आडम मास्तराकडून फडणवीसांचे कौतुक. चौकीदार चोर आहे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवले काळे झेंडे. बेगमपूर वडदेगाव रस्त्यावर अपघात, 1 ठार. छोटा हत्तीच्या धडकेत 1 जण ठार. आणि जीप व कारच्या धडकेत 4 जखमी. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. सबका साथ सबका विकास ही केंद्र सरकारची भूमिका असून त्याला अनुसरून देशातील गोरगरीब, कामगार, मध्यम वर्गाच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी अधिक गतीने होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनासह सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या 1000 कोटींच्या रेल्वे मार्गास मंजुरी दिल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय राज्यातील 4 विमानतळांचा विकास करण्याचे काम सुरू असून लवकरच उड्डाण योजनेतून सोलापूरहूनही विमान सेवा सुरू होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद चौपदरी राष्ट्रीय महामार्ग स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भूमिगत मल निस्सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या 3 यंत्रणांचे लोकार्पण आणि सोलापूर स्मार्ट सिटी मध्ये विभागवार आधारित पाणी पुरवठा व स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प. उजनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत योजनेअंतर्गत भूमिगत माल निस्सारण योजनेची पायाभरणी आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 30,000 घरांचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाषणाची सुरुवात मराठीतून आणि सोलापूरच्या वैशिष्ट्याचा उल्लेख करत श्री मोदी यांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करत आणली असून ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते प्राधिकरण आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून वीज, पाणी आणि चांगल्या रस्त्यासाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. काही बाबी पूर्ण झाल्या असून उर्वरित कामांनी गती घेतल्याचे ते म्हणाले. स्मार्ट सिटी अंतर्गत असलेल्या सर्व सोयी सुविधा सोलापूर शहराला मिळतील असे सांगून प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देशात स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो कोटीचे कामे सुरू आहेत. पुढील काही वर्षात जगातील सर्वाधिक विकसित होत असलेल्या 10 शहराच्या यादीत सर्व शहरे आपल्या देशातील असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकास हेच ध्येय ठेवून केंद्र सरकारने काम सुरू केले आहे. सबका साथ सबका विकास ही आमच्या कामाची संस्कृती आणि परंपरा असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. स्वामी समर्थ आणि मंगलवेढाचे संत दामाजी पंत यांना मी साष्टांग नमस्कार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापुरातील कष्टकरी कामगारांच्या 30,000 घरांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे यावेळेस उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदीमुळे गरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होत आहेत. 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येईल अशा शब्दात आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आणि पुढचे पंतप्रधान तेच असल्याचे त्यांनी म्हटले. सोलापुरात कष्टकरी कामगाराच्या 30,000 घराचा प्रकल्प आडम मास्तर यांनी उभा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते बुधवार पार पडले. यावेळी आडम म्हणाले की फडणवीस यांनी शब्द पूर्ण केला आणि आमचा प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्याकडून मंजूर करून आणला.
यापूर्वीचा 10,000 घराचा प्रकल्प माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी मंजूर केला आहे. आताचा प्रकल्प मोदी यांनी पूर्ण करण्यास मदत केल्याचे ते म्हणाले. चौकीदार चोर है असे म्हणत काळे झेंडे दाखवत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारपासूनच कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. आंदोलन करण्याची शक्यता असलेल्या काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह अनेकांना सकाळीच ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांची धडपकड सुरू होती. सकाळी 11:15च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवरांनी मोदींचे स्वागत केले. काही वेळातच त्यांच्या वाहनाचा ताफा पार्क स्टेडियमवर पोहोचला. विविध विकास कामाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी 50 मिनिटे भाषण केले. दुपारी 12:50 दरम्यान मोदींचे भाषण संपले. मोदीसह अन्य व्हीआयपीचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून आली. याच गर्दीतून विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है अशी घोषणाबाजी केली. काळे झेंडे दाखवत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सस्नेह निमंत्रण. दामाजी न्यूज प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019. स्थळ श्रीराम मंगल कार्यालय, मंगळवेढा. सायंकाळी 5:30 वाजता विशेष सन्मान सोहळा. सायंकाळी 6:30 वाजता महाराष्ट्र संवाद न्यूजचा उद्घाटन सोहळा. सायंकाळी 7 वाजता शहर एंटरटेनमेंट प्रस्तुत निशब्द या लघुचित्रपटाचा प्रीमियर शो. प्रमुख पाहुणे अभिनेते सुनील गोडबोले. बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर वडदेगाव रस्त्यावर बुधवार दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4:50 दरम्यान हरी सौदागर लोकरे वय 55 वर्ष यांचा मोटरसायकलवरून जात असताना ट्रॅक्टरची धडक बसून अपघाती मृत्यू झाला. हरी सौदागर लोकरे हे वडदेगाव वरून बेगमपूरच्या दिशेने मोटरसायकलवर MH13BS 6601 निघाले असता बेगमपूर नजीक असलेल्या कॅनल जवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरची धडक बसून डोकीस जबर मार लागल्यामुळे लोकरे हे जागीच ठार झाले. टाटा एस कंपनीच्या छोट्या हत्तीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात मंगळवार 8 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सांगोला मंगळवेढा रोडवरील आयवळे वस्ती जवळ झाला आहे. विठ्ठल सदाशिव आयवळे वय वर्ष 40 राहणार वाडेगाव असे अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. विठ्ठल सदाशिव आयवळे राहणार आयवळे वस्ती वाडेगाव तालुका सांगोला हे वाडेगाव बसस्थानकावरून पायी चालत आपल्या घराकडे येत होते. त्यावेळी MH10AQ 2502 या टाटा एस कंपनीच्या छोट्या हत्तीच्या वाहनाने हायगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विठ्ठल आयवळे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेले विठ्ठल आयवळे यांचा मृत्यू झाला. याबाबत अनिल आयवळे राहणार वाडेदेगाव यांनी छोट्या हत्तीच्या वाहन चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस फौजदार पवार करीत आहेत. ब्रिझा कार व सुमो गोल्ड जीपच्या धडकेत 4 जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा गुन्हा मंगळवेढा पोलिसात नोंद करण्यात आला आहे. फुलजंती मरवडे रोडवर माळी वस्तीजवळ प्रदीप कुमार मोहन केपेगौडा वय 31 राहणार बेंगलोर याने आपल्या ताब्यातील ब्रिझा कार ही मरोडेकडील फुलजंतीकडे घेऊन जात असताना हायगईने अविचाराने भरधाव वेगाने निष्काळजीपणाने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत कार चालवून रोडच्या डाव्या बाजूस कच्च्या साईडपट्टीवर पंक्चर काढण्यासाठी थांबलेली सुमो जीपला पाठीमागून जोराची धडक देऊन स्वतः गंभीर जखमी झाला व कारमधील अमृता प्रदीप कुमार केपेगौडा, सौभाग्य मोहन केपेगौडा, महेंद्र श्वेता महेंद्र सर्व राहणार बेंगलोर यांना किरकोळ व गंभीर जखमी करून टाटा सुमो गोल्ड जीपची मोडतोड करून 1,50,000 रुपयाची तर ब्रिझा कारची मोडतोड करून 2 लाख रुपये असे एकूण 3,50,000 रुपयाचे नुकसान करून स्वतः गंभीर जखमी होण्यास व साथीदार लोकांना गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला म्हणून पोलीस निरीक्षक चनगोंडा धानगोंडे यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी प्रदीप कुमार केपेगौडा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद. उडान योजनेतून लवकरच सोलापूरहून हवाई वाहतूक कार्यान्वित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आडम मास्तराकडून फडणवीसांचे कौतुक. चौकीदार चोर आहे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवले काळे झेंडे. बेगमपूर वडदेगाव रस्त्यावर अपघात, 1 ठार. छोट्या हत्तीच्या धडकेत 1 जण ठार. आणि जीप व कारच्या धडकेत 4 जखमी. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.